वोटिंगचा पॉवर, आता मी प्रश्न विचारतो, तुम्हाला वोटिंगचा पॉवर दिलाय, मतदानाचा पॉवर दिलाय, तर मतदानाचा पॉवर तुमच्या हातात आहे, तर त्याचा इस्तेमाल करायचा आहे, तो कशा प्रकारे कराल हे सांगा तुम्ही. वोटिंगचा पॉवर आहे आपल्याला, संविधानाने मतदान करण्याचा अधिकार दिलाय, त्याला कशा प्रकारे टिकवाल. खऱ्या अर्थानं आपल्या समाजानं किंवा लोकांनी लोकशाही टिकवायची असेल तर बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीशी उभं राहणं जरुरी. बाळासाहेबांच्या पाठीमागे उभे राहण्याची आवश्यकता आहे. बाकीचे पक्षवाले संविधान टिकवणार नाही किंवा मतदानाचा अधिकार टिकवणार नाही, याचं काही सांगाल. बाकीचे पक्ष फक्त राजकारण बघत आहे, संविधानाचा नावाचा दुरुपयोग करून राहिलेला आहे. फक्त संविधान नाव घेतात आणि त्याच्या संविधानाची पायमल्ली करून राहिलेली आहे, उडवून राहिले आहे ते स्वतः. कारण संविधानाचा योग्य वापर करूनच राहिला, फक्त बाळासाहेबच आहे की जे संविधान वाचवू शकतात, दुसरे कोणी नाही. कसे काय यांची यांनी जे वंचित बहुजन आघाडीची स्थापन केली सर्व लोकांसाठी, परंतु काही लोक आहे आपल्याकडे काही जे गद्दार लोक आहेत की जे बाबासाहेबांच्या विचाराशी नाही आहे, फक्त आरक्षणाशी संदर्भात आहे. म्हणजे त्यांना स्वतःच शरम वाटत असं लागत जाताना, परंतु स्वार्थ साधण्यासाठी शरमही सोडून दिलेली आहे त्या लोकांना. म्हणून अशा लोकांपासून नक्कीच सर्वांनी दूर राहिलं पाहिजे आणि बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असं माझं मत. मी 3 पक्षाचे नाव घेतो, त्याच्यापैकी तुमचा आवडीचा पक्ष सांगा, नाव सांगा आणि त्याच्यानंतर का आवडतो ते पण सांगा. एक काँग्रेस, एक बीजेपी आणि एक वंचित आघाडी. आपल्याकडे मला वाटेल की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सध्याच्या ह्याच्यामध्ये आघाडीवर असेल यावेळेस. कारण म्हटलं तर मी माझा परिचय देतो, मी ॲडव्होकेट रितेश मारकवार, मी एक ओबीसी आहे, पण मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते, मला वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आवडतोय. कारण ज्या संविधानाचे कर्ते म्हणून आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिला, त्यांचे रक्षक आता फक्त आपले ॲडव्होकेट बाळासाहेबच आहेत. आणि आपल्याला आपल्या देशात जर पाहिलं तर लोकशाही फक्त नावाने आहे. आपल्याला पहिल्याच्या कालखंडामध्ये इंग्रजाविरुद्ध आपल्याला लढा देण्याकरिता रस्त्यावर लोक उतरत होते, कारण ते परके होते. पण आजकाल जर पाहिले तर रस्त्यावरती आपल्याकडे शेतकरी उतरतात. एकीकडे जर बलात्कार झाला तर रस्त्यावरती FIR दर्ज करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतात. शिक्षणाच्या शाळा ह्या मागील वर्षात जर बघितले 15,000 शिक्षणाच्या शाळा बंद झाल्या, मराठी शाळा, आणि 18,000 कार दुकान चालू झाले. म्हणजे आपल्याला जर विचार केला तर हे RTI मधले मी मागितलेली गोष्ट आहे माझ्याकडे. म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याकडे दुसरा पक्ष हा आपल्याला फक्त बनवून राहिला आहे, आपला विकास चालू नाही. कारण आपल्याला त्यांना माहित आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. म्हणून आजच्या काळामध्ये कदाचित आपल्याकडे बीजेपी किंवा जे काँग्रेस आहे किंवा अदर पक्ष आहे ते पक्ष आपल्याला शिकू देत नाही. शिक्षण बंद होण्यासारखे मार्ग आहे, म्हणजे ज्याची सवडच देत नाही. कारण ते जर शिकले तर ते संघर्ष करतील. म्हणूनच मला वाटते की याला जर आपल्याला वंचित बहुजन जर आघाडी ही जर पाठिंबा जर दिला आणि ही जर सत्तेत आली तर खरंच संविधानाचं रक्षण होईल आणि खरंच देशाची प्रगती होईल. बरं, तुमचं नाव सांगा ना. माझं ॲडव्होकेट रितेश मारकवार, मी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष. अच्छा, तुम्ही कोणत्या समाजातून आले. मी ओबीसी कलार समाजामधून आलोय. तुम्ही ओबीसी समाजातून आले तरी पण तुम्ही वंचित सीट जोडून आहे. वंचित मधले जे आपले त्यांच्यामध्ये जे लिखित संविधान आहे त्या संविधान आपल्या फक्त एखाद्या समूहापुरतं नाही तर पूर्ण देशाला लागून आहे. म्हणजे आपण ज्यांचा विचार करतोय आणि त्या संविधानाचे आता सध्या रक्षक म्हटलं तर आपले बाळासाहेब आहे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं ही आपल्याला कदाचित आवश्यक आहे. मला असं वाटतं जर आपण जर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे जर उभे राहिले नाही तर उद्याच्या दिवशी कदाचित आपल्या देशामध्ये हुकुमशाही चालू होईल. म्हणजे आज जर आपण जर पाहिला की आपल्या देशामध्ये खूप सारे पक्ष आहेत, खूप साऱ्या पक्षांचे झेंडे घेऊन सर्वजण फिरतात. पण मला असं वाटते की आपण एखादे अडाणी लोकांवरती मला काही वाटत नाही, कारण त्यांना ती समजत नाही म्हणून. पण आपल्यासारख्या सुशिक्षित लोक जर त्यांना जर विरोध जर केला नाही तर पुढच्या पिढीला येणार त्यांना आपण काहीच सांगू शकत नाही, काहीच देऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडे जो संविधान आहे जशा तसं ठेवून पुढच्या पिढीकडे त्यांना आपल्याला देणं आवश्यक आहे. याकरता संविधानाचा रक्षक म्हणून आपण यांच्याकडे उतरलो. आणि नक्कीच यावेळेस जर आपल्याला जर सर्वजणांना जर विचार केले तर वंचित बहुजन आघाडी यावेळेस कदाचित बल्लापूरमध्ये आपल्याला टॉपवर असेल दिसून येईल. कारण आपण जर बघितलं तर बीजेपी मध्ये आपल्याकडे आताच याच वर्षी लाडकी बहीण योजना आठवली त्यांना, मागच्या वर्षी पण आठवली नाही त्यांना लाडकी बहीण योजना.
यावर्षी कदाचित एका 2 दिवसामध्ये 357 GR निघाले. त्यांना माहिती नव्हतं यावेळेस याच्यामध्ये आपल्याला 57 GR काढायचे आहेत. मराठी शाळा बंद पडल्या त्यांना माहित नव्हतं. म्हणजे आतापर्यंत जे आपल्याकडचे जे आमदार आहेत, विद्यमान आमदार, ते कधीच मुंबई किंवा दिल्ली शिवाय आपल्याकडे पोंभुर्णा बल्लारशाह मूलमध्ये उतरले नव्हते. पण आता इलेक्शनच्या आधी आता त्यांना माहिती झालं की हा विधानसभा क्षेत्र आपला आहे. म्हणूनच म्हटलं की लोकांना माझं सांगण्याचं सूचित करण्यात येत आहे की ते फक्त कामापुरता मामा करतात आपला, आणि बाकी 5 वर्ष आपल्याला उल्लू बनवून चालत जातात. त्यामुळे आता ही सर्वात पहिल्यांदा अटीतटीची लढाई, स्वतःची लढाई आहे. याकरिता सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावं असं सर्व जनतेला सांगणं आहे माझं. तुम्ही एक ओबीसी आहे आणि वकील सुद्धा आहे, बरोबर? तर तुम्ही तुमच्याच ओबीसी बांधवांना एक मेसेज द्या की ज्याच्या मार्फत त्यांना कळेल की नेमकं या महाराष्ट्रामध्ये कोणता पक्ष हा त्यांच्या भल्याचं कार्य करणार आहे. आपल्याकडे ओबीसी बांधवांना तर माझं सांगणंच आहे प्रत्येकांना की आपल्याकडे वंचित बहुजन आघाडी हा फक्त एका समूहाचा नाही तर पूर्ण देशाचा रक्षण करू शकतो. आणि त्यांच्या मागे राहणं आपल्याला केव्हाही आवश्यक आहे. SC, ST, OBC, मायनॉरिटी हे जे अल्पसंख्याक आपण जे मानले जातो किंवा बहुजन मानला जातो, या बहुजन संख्येने जर यांना पाठिंबा दिला तर खरंच आपली सरकार येईल आणि एक अर्थाने खरंच आपल्याकडे शांती नांदेल असं मला वाटतंय. कारण बघा, काँग्रेसने 70 वर्ष राजकारण केलं, पण 70 वर्षानंतर जसं BJPला आलं त्यावेळेस आपण ज्या मागत आहोत त्या गोष्टी आपल्याला मिळत नाही आणि ज्या नाही मागत होत्या आपल्याला मिळते. एक उदाहरण जर केलं तर SC, ST ला उपवर्गीकरण केलं, आपल्याला नॉन क्रिमिनल लागू केलं. मी स्वतःचं माझं एक उदाहरण सांगतो की मी UPSC होल्डर आहोत. UPSCला आपल्याला 2016 मध्ये जर तुम्ही बघितले तर 961 रँकमध्ये आपल्याकडे रितेश मारकर दिसेल तुम्हाला, तो नॉन क्रिमिनलमध्ये आपल्याला UPSC घडलेला नाही. म्हणजे तुम्हाला एक लक्ष देऊ शकतो की एक नॉन क्रिमिनल मध्ये एक UPSC करणारा माणूस आज सामान्य लेवलवरती पोहोचलाय. आणि ज्यांच्याकडे जर आपण जर विभागला की या समाजाला जर आपण जर एकत्र जर नाही केलो तर आजचा उद्याचा दिवस आहे फक्त आपल्याला जे ओपन कास्ट आहे त्यांच्यासाठी चांगला असेल आणि आपली जे बहुजन जी जनता आहे, बहुजन खरंच याच्यामध्ये गुर पडून आपला विकास करू शकणार नाही. अच्छा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. CM पण हिंदू, PM पण हिंदू, उच्च पदावर सुद्धा बसणारे हिंदू, परंतु किसान पण हिंदूच आहे जास्तीत जास्त प्रमाणात. परंतु किसानाच्या फायद्याचं काहीच गव्हर्नमेंट काही असं करत नाही, तर का बरं नाही करत? शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये महिना, आपल्याकडे जे 6000 रुपये येतात किसान निधी म्हणून त्यांना ते मिळतात. त्यानंतर आपल्याकडे 1500 महिना आपल्याकडे इकडे देतात. त्यानंतर आपल्याकडे आपले शिदोरी देतात, याच्यामध्ये खाऊचं वाटप या पद्धतीनुसार 100 रुपये देतात. म्हणजे काय की लोकांना कमवायची आवश्यकता पडली नाही पाहिजे याच्यासाठी. म्हणून किसान जर म्हटलं तर किसान हा आपल्या देशाचा पालक आहे, सर्वजणांना पोसणारा किसान आहे. पण आज आपल्याकडे जर बघितलं तर किसान लोकांना कुठलाही पर्याय नाही, कारण त्यांच्या हमीभाव त्यांना मिळत नाही. आज हरियाणामध्ये जर बघितलं तर किसान रस्त्यावर उतरले होते. म्हणजे जे आपल्या देशाला पोसतात त्यांना फक्त त्यांनी एक कायदा पारित करा, आपल्याला हमीभाव पाहिजे असं म्हटलं होतं. पण त्या किसान लोकांवरती आपल्याकडे लाठीचार्ज झालं. ते कुठे नक्षलवादी नव्हते त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याकरिता. ज्यावेळी आता बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार जर झाला तर त्यांना सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनला गेले तर रात्र 10च्या नंतर त्यांची FIR नोंद झाली. त्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं. म्हणजे आपले अधिकार जर मागावं लागत असतील तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागते. म्हणजे कदाचित मला वाटतं ही लोकशाही नाही, ही कदाचित हुकुमशाही आहे. म्हणून मला असं वाटतं की सर्व OBC बांधव आणि जे किसान लोक आहेत यांनी जर एकत्र जर आलं तर खरंच एक क्रांती होण्यास सुरुवात होईल असं मला वाटतं. जवळपास वर्षभर आंदोलन चाललं. स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठं आंदोलन किसान आंदोलन होतं, बरोबर. छोटे मोठे आंदोलन चळवळी होतच राहतात, परंतु आंदोलनानं आपलं काम होईल बाबून असं वाटते का? ही गव्हर्नमेंट आंदोलन केल्यानं ऐकणार आहे, चळवळ केल्यानं ऐकणार आहे असं वाटते का? की गव्हर्नमेंटच बदलावं लागत? खूप छान. आपल्याकडे आंदोलन जो करतोय आपण, आपल्याला आपला जमीर जो मरत नाही त्याच्याकरता लोकांना आपण जिवंत होय दाखवण्याकरिता आपण आंदोलन करतो. जर आपल्याकडे सरकारला जरी सांगितलं नाही पण आंदोलन जर केलं नाही तर एकजूट आपण आहोत हे दिसणार नाही. पण सरकार काय माहिती नाही, त्यांच्या मनात एवढं निष्ठुर सरकार आहे, त्यांना कोणत्याही लोकांबद्दल काहीच दया नाही. त्यांना फक्त 1500 रुपये रक्षाबंधनच्या दिवशी 1500 रुपये दिले की झालं, त्यांचं आयुष्य बर्बाद झालं समजायचं. एक लक्षात ठेवा, जर या सरकारनं जर आपल्या देशाचा विकास जर करायचा असेल तर आंदोलन हा खरंच सर्वात चांगला पर्याय, हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे. पण आताचं सरकार हे लाठीचार्ज करतोय. आताकडे 1 जुलैला आपल्याकडे कायदे पारित झाले
ज्या कायद्यामध्ये आपल्याकडे जे कोर्टातले अधिकार होते ते पोलीसवाल्यांना दिले आणि पोलीसवाले एक प्रकारचे हे राजकीय लोकांच्या हातामधले बाहुले आहे. म्हणजे एक प्रकारचा जर विचार केला तर आपल्याकडे एक मकडी असते, मकडी जाळ विणतो, जाळमध्ये आपल्यासारखे लहान माणसं फसतात, मोठे अजगरासारखे माणसं फसत नाहीत, ते जाळ तोडून निघून जातात. म्हणजे त्यांच्यावरती कोणताही कायदा लागू होत नाही, फक्त लागू होतो कायदा आपल्यावरतीच. म्हणून मला वाटतं की ही सरकार आपलं कधीच भला करू शकत नाही, करता आपल्याकडे सरकार बदलवणं आवश्यकच आहे, जेणेकरून आपल्याकडे परत देशात शांती लाभेल. शेवटचा प्रश्न तुम्हाला, वोटिंगचा अधिकार संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे, तो कशा पद्धतीने वापर करावा हे सांगा. संविधानामध्ये आपल्याला वोटिंगचा अधिकार दिलेला आहे. आपला जो वोट आहे सर्वात महत्वाचा आहे. पण आजच्या कालखंडामध्ये जर बघितलं तर इलेक्शन लढाईसाठी आपल्याला पैसा लागतो. पैसा फक्त प्रचार करण्यासाठी लागायला पाहिजे. पण आजकाल काय झालं, काँग्रेसच्या कालखंडापासून तर बीजेपीच्या कालखंडापर्यंत जर बघितलं आपण तर प्रत्येकाला 200 रुपये वोट, 500 रुपये वोट, 1000 रुपये चिवडा खाणं आणि त्याच्यानंतर एक टिल्लू मारणं, 90 मारणं आणि घरी जाणं, याच्यावरती लोकशाही त्यांची नांदली आहे. म्हणजे मला असं वाटते की स्वतःचीच आपला जो जमीर आहे, आपला स्वतःची स्वाभिमान आहे, जो जर आपला गहाण ठेवत असेल कोणता व्यक्ती, तरच आपल्याकडे या लोकांना म्हणजे एक अडाणी लोक जे आहेत, अशिक्षित लोक जे आपण म्हणतो, या अशिक्षित लोकांमुळे आपल्याकडच्या सुशिक्षित लोकांचं खूप नुकसान होते. आणि आपण जर आता संघर्ष जर केलो नाही तर येणारा पिढी ही खरंच आपल्याकडे वाईट स्थितीमध्ये दिसून येईल आपल्याला. म्हणूनच म्हटलं की आपल्याला जो वोट आहे, वोट देत असताना एखाद्या चांगल्या व्यक्तीला द्या. म्हणजे एखाद्या, माझं तर असं म्हणणं राहील की पक्षापेक्षा एखादा जर चांगला व्यक्ती जर त्या ठिकाणी जर कार्य करत असेल तर त्या व्यक्तीला खरंच वोटिंग देऊन त्यांना संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये पाठवणं खरंच आवश्यक आहे. पण आजकाल मला असं वाटत नाही, कारण लोकांची मेंटॅलिटी ही बदलली आहे. पैसा जो देईल तो निवडून येईल. म्हणजे कुठलाही माणूस कुठे जाय आणि 2-4 करोड 10 करोड जर खर्च केला तो निवडून तेवढं नक्की. म्हणजे आजकालचं राजकारण फक्त पैशाच्या भरोश्यावर झालं आहे. त्यामुळे माझं असं सर्वांना विनंती राहील की यावेळेस तरी अटीतटीची लढाई आहे, पैसे घ्यायची आवश्यकता नाही. आपला जमीर, आपला जर आपल्याला स्वतः सेल्फ रिस्पेक्ट जर आपल्याला वाटत असेल तर खरंच पैसे न घेता आपल्याला जो योग्य उमेदवार आहे तो भले कोणत्या पक्षाचा असेल, जर वंचित बहुजन आघाडीचा जर उमेदवार जर त्यांना जर योग्य वाटत असेल तर त्यांनाही ते वोटिंग करू शकतात. म्हणजे त्यांना वंचित बहुजन आघाडी याच्यासाठी म्हटलं कारण मी सर्वस्वी अभ्यास केला आणि मला असं वाटलं की वंचित बहुजन आघाडीशिवाय या देशाला किंवा या राज्याला पर्याय नाही. म्हणजे आता समजा विचार जर केलं, बाणाचा काही आता नेम नाही राहिला, बाणामध्ये आता काही नेम नाही राहिला. आणि आता बीजेपीचा काही, बीजेपीमध्ये कधी काय म्हणतो त्याला आपण, बीजेपीचा काही आता गेम नाही राहिला. आणि आता मला असं वाटतं वंचित बहुजन आघाडीशिवाय आता आपल्या दुसरा पर्याय राहिला ना महाराष्ट्राला. म्हणूनच म्हणतो मी की या भव्य कार्यकर्ता मेळाव्यामध्ये माझे सर्वजणांना एवढंच म्हणणे राहील की एक तन मन धनातून आपल्या सर्वांना आपल्याला असं विनवणी राहील की खरंच यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे जे आपले उमेदवार आहेत ते खरंच आपल्या विधानसभेमध्ये पाठवा आणि खरंच पहा, क्रांती होईल नाही तर. कारण ही आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे. ती जर खरंच संविधान जेव्हा आपल्या पूर्ण देशाला देऊ शकते तर खरंच संविधानाचं रक्षण पण तेच लोक करू शकतात जे वंचित बहुजन आघाडीमध्ये समोर जाऊ शकतात. तुम्ही सर्वप्रथम प्राधान्य मंदिराला द्याल की एज्युकेशनला द्याल? मंदिर म्हणजे आपल्याला पोट भरण्याचं साधन आहे. ज्या ठिकाणी जर आपण म्हटलं तर एक श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये फरक असतो. श्रद्धा ठेवण्याचा काही फरक पडणार नाही. पण मला असं वाटतं की शिक्षण हे सर्वात महत्वाचं आहे. आताचा म्हणूनच म्हटलं की आपल्याकडे एकीकडे राम मंदिर बनतो आणि एकीकडे महाराष्ट्रातल्या आपल्या 13,000 शाळा बंद पडतात. म्हणजे मग शिक्षणाला किती महत्व आहे. जे शिकले नाही ते गुरगुरणार नाही आणि गुरगुरणार नाही तर प्रश्नच पडणार नाही आणि प्रश्न पडणार नाही म्हणजे प्रतिस्पर्धी तयार होणार नाही. म्हणजे एक मुख्य लोकांचं जीवन तयार होईल. म्हणजे ज्या जुन्या कालखंडामध्ये जे आदिवासी लोक तयार झाले होते त्याच पद्धतीनं आताचा कदाचित काळ येईल समोरचा. म्हणूनच मला असं वाटतं की जे शिक्षण आहे ते शिक्षण सुरू करण्याकरता आपल्याला सरकारला कुठेतरी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. पण सरकार मराठी शाळा बंद करतायत. जर एक विचार केला तर एका तालुक्यामध्ये आपल्याकडचे जर विचार केला की आपल्या मूल तालुक्याची गोष्ट सांगतो की 12 आपल्याकडे जवळपास कॉन्व्हेंट्स आहे. या कॉन्व्हेंट्सला परीक्षा सरकारनेच दिली. मग जेव्हा 12 कॉन्व्हेंट्स ओपन्स आहे त्यामुळे मराठी शाळा तर बंदच पडणार आहे.
मग मराठी शाळेला कॉन्व्हेंट्स लोकांचा दर्जा का बरं देत नाही, त्याच्यामध्ये इंग्लिश शिक्षण का बरं देत नाही, त्याच्यामध्ये का बरं चांगले शिक्षण देण्यासाठी लोकांना उद्युक्त करत नाही, त्या पद्धतीचे त्यांच्याकडे शिक्षक नाही असं नाही, त्या शिक्षकांना कुठेतरी ढम्म करून ठेवून दिला आहे, त्यांचा मेळावा लावत नाही, त्यांचं कुठेतरी त्यांचं उद्बोधन करत नाही, याकरिता म्हणजे तो आपोआपच मग मुलांचा जर शिक्षणाकडचा कल वळला तर तो आपल्याकडे कॉन्व्हेंटकडे वळतो, आणि कॉन्व्हेंट हे लोकांचं पोट भरण्याचं साधन आहे, शिक्षणाचं नाही. त्याकरिताच मला असं वाटतं की शिक्षण आजच्या जमान्यात याच्यामध्ये जर आवश्यक आहे एवढं म्हणतोय, कारण मंदिराने जर आपल्या देशाची प्रगती होणार नाही मला माहिती आहे, मंदिराने फक्त भिकारी वाढतील, पण शिक्षणाने खरंच आपल्याकडचे कलेक्टर लोक होतील एवढं नक्की सांगतो मी तुम्हाला. धन्यवाद सर. सर मी परत तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो, तो म्हणजे ओबीसी जनगणना. ते ओबीसी जनगणनेबद्दल थोडं सांगा तुमचं. आपल्याकडे ओबीसी ही एक सर्वात मोठा आपला व्याप असलेला जातीचा समूह आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे दर 10 वर्षांनी जनगणना होणं असं अपेक्षित संविधानामध्ये लिहिलेलं होतं. याचं कारण असं की जर त्या जातीची लोक जास्त असतील त्या पद्धतीचा सर्व पाठपुरावा किंवा कदाचित सर्वात जास्त आपल्याला निधी त्या समाजाकडे पाठवता येईल याकरिता म्हणून जनगणना आवश्यक आहे. पण आपल्याकडे ज्यावेळेस बीजेपी सरकार आली तर त्यावेळेस पासून अजूनपर्यंत जनगणना झालेली नाही. जनगणना करायसाठी सरकारने GR पण काढला, पण त्यांना सर्वजणांनी विरोध केला. याचं कारण म्हटलं तर आपल्याकडे जातीनिहाय जनगणना पाहिजे होती. जोपर्यंत प्रत्येक जातीचा माणूस आपल्याला किती पर्सेंटेज आहे की किती याच्यामध्ये आहे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत त्या जातीचा विकास करता येणार नाही. म्हणूनच आपल्याला जातीनिहाय जनगणना पाहिजे होती. त्यामुळे काय होते की एका ओबीसी हा फक्त एका जातीचा समूह नाही तर त्यामध्ये नियर अबाउट 1500च्या वरती जाती आहेत. यामुळे सर्व जातींचा विकास कशा पद्धतीने करता येईल याकरिता म्हणून जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे. पण सरकारने या जातीनिहाय जनगणनेकडे दुर्लक्ष केलं. तसंच आपल्याकडे आता SC आणि ST यांची सुद्धा जातीनिहाय जनगणना करणं आवश्यक होतं. म्हणजे आपल्या देशामध्ये कोंबड्या मेंढ्यांची जातीनिहाय जनगणना होती, याच्यामध्ये जनगणना केली जाते. कोंबड्या किती आहेत, मेंढ्या किती आहेत, पण त्यांच्यापेक्षा कदाचित आपल्याकडे आपली जनगणना करणं आवश्यक सरकारला वाटलं नाही. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आपण त्यांच्यापेक्षा कमी लेवलची आहोत, माणसांची लेवल ही कमी आहे आणि कोंबड्या आणि डुकरांची लेवल जास्त आहे, म्हणून त्यांची जनगणना केली गेली आणि माणसांची जनगणना केली गेली नाही. कारण हे जर लोक एका ज्या जातीमध्ये जर बांधले गेले तर समूह मिळेल आणि समूहाचे लोक जर भरकटले तर आपल्याला कधीही मतदान करणार नाही. याकरता भरकटलेल्या लोकांना येथील जो आता पक्ष किंवा जी सत्ता आहे सत्ता एकत्र येऊ देत नाही. कारण त्यांना कुठल्या नाही कुठल्या मार्गाने ते वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जातीय जनगणना ही सरकार करत नाही आणि त्यांना कोणताही प्रश्न उद्भवला नसणार एवढी मोठी यंत्रणा आहे त्यांच्याकडे, पण जाणून बुजून जातीय जनगणना करणं त्यांना उचित वाटत नाहीये. पण असं वाटेल मला की सरकारला जोपर्यंत जातीय जनगणना करत नाही तोपर्यंत कोणत्याच प्रकारच्या ज्या योजना आहेत या योजना लावण्याचा पण त्यांना अधिकार नाही. जसं SC ST जातीय जनगणना न करता त्यांच्याकडे आपल्या नॉन क्रिमिनल अट लावली. नॉन क्रिमिनल म्हणजे काय की एक व्यक्ती जर त्या गटामध्ये 2 गट एका जातीत 2 गट करण्यात आले म्हणजे दुफडी वाजवण्यात आली, एक श्रीमंत आणि एक गरीब, म्हणजे 8 लाख जो कमवणारा माणूस असतो तो गरीब आणि 2.5 लाख कमवणारा श्रीमंत, अशा त्या गटामध्ये कुठेतरी विभागणी करण्यात आली. म्हणून जातीय जनगणना करून त्यावरतीच उपाययोजना करणं आवश्यक आहे असं सरकारला जर योग्य वाटत असलं, पण सरकार जोपर्यंत लोकांना वेठीस धरत नाही तोपर्यंत कोणतेच काम करत नाही. मला असं वाटतं की या 2024 मध्ये जरी 400 पारचा नारा असेल पण या विधानसभेमध्ये कदाचित त्यांच्याकडे जी सत्ता आहे ती बसणार नाही. तुम्ही मला माहिती आहे की एखाद्या अंधाऱ्या रात्रीमध्ये अजित पवारांनी सरकार बसवली होती, ज्यावेळेस कोणी फिरायला सुद्धा उठत नाही. म्हणजे सरकार बसवण्याकरिता ते किती उत्सुक असतात. मग एवढी उत्सुक जर सरकार जर आपल्याला कार्य करण्यासाठी आहे तर जातीय जनगणना करण्यासाठी त्यांना कोणतंच अडचण निर्माण नव्हती. त्यामुळे त्यांना अडचण फक्त त्यांना सत्ता पाहिजे. आजकाल जर कार्य करायचं असेल आपल्याकडचे लोक फक्त नेतेगिरी करतात, कार्यकर्ते कोणीच नाही. एसीच्या रूम मध्ये बसून शेतीच्या बांधावरती असणारे प्रयोग तिथं राबवतात ते. मग त्यांना काय समजेल की शेतीच्या बांधावरती काय आहे आणि एसीच्या रूम मध्ये काय असतो. मुंबईमध्ये बसणारा माणूस माहिती नाही की वर्षामध्ये त्यांच्या शेतीमध्ये काय चालू आहे. म्हणजे तिथं ढोबळमाराने उत्तर देतात ते या पद्धतीनुसार. तुम्हाला माहिती आहे आजकालच्या याच्यामध्ये जर सरकारी दवाखान्यात जर जाऊन बघितले तर सरकारी दवाखान्यामध्ये धूळ खात आहे, कोणालाच माहित नाही. आपण जेव्हा जाऊन बघतो शिक्षणाची व्यवस्था केली नाही, आरोग्याची व्यवस्था नाही, आपल्याकडे रोड बरोबर नाही. जोपर्यंत एखाद्या रोडवरती ऍक्सिडेंट होऊन कोणी जो मरत नाही तोपर्यंत त्या रोडचं खडीकरण केलं जात नाही. एखाद्या सिमेंट रोडवरती जर बघितलं खड्डा बुजवायचा राहिला, कालच बघितलं तर त्यावेळेस तिथं माती भरून खड्डा बुजवला जातो. खरंच सिमेंट रोडवरती माती बुजून खड्डाचं म्हणजे एवढे मोठे इंजिनियर आहेत
मग ते इंजिनियर लोकांना कसं काही समजलं नाही. म्हणून मला असं वाटतं की ज्यांना या पद्धतीनुसार जर आपण जर एकत्र आलो आणि जनगणना जर केली तरच कदाचित आपण एकत्र येऊ आणि आपली लोकशाही खरंच चांगल्या रीतीने त्यावेळेस नांदेल असं मला वाटतं. धन्यवाद. सर, दुसरा प्रश्न म्हणजे ते आता वर्गीकरणाचं चालू होतं, ते वर्गीकरण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे त्याच्याबद्दल? वर्गीकरणाचा जर प्रश्न जर विचार केला तर वर्गीकरण व्हायला नको की व्हायला पाहिजे सरकारला माहित, पण माझं असं म्हणणं आहे की वर्गीकरण संविधानामध्ये या पद्धतीमध्ये लिहून ठेवलं आहे, ज्यावेळेस या समाजातील लोक एक उच्चभ्रू किंवा सुशिक्षित किंवा मोठ्या पदावर पोहोचतील त्यावेळेसच त्यांच्याकडे वर्गीकरण करावं. पण आता त्यांची कोणतीही जनगणना केली नसताल किंवा त्या एखाद्या समाजाचा जर विचार न करता तिथल्या एखाद्या ढोबळमानाने जर त्याच्यामध्ये जर वर्गीकरण करत असेल हे सर्वस्वी चुकीचं आहे आणि असंवैधानिक आहे. संविधानामध्ये या पद्धतीचा कुठलाही उल्लेख नाही. जोपर्यंत त्यांची प्रगती होणार नाही तोपर्यंत त्यांना कुठलाही प्रकारचं असंवैधानिक काम करता येणार नाही. तरी पण सरकारने कोणालाही न विचारता आपल्याकडे याच्याकडे वर्गीकरण हा लागू केलाय आणि याच्यामध्ये एकाच समाजाचे 2 भाग करण्यात आले. म्हणजे कदाचित त्याच 2 लोकांमध्ये आपल्याला भांडण लावायचं आहे आणि आपल्याला त्यांचा फायदा घ्यायचा असं सरकारला वाटत असेल. त्यामुळे वर्गीकरण ही सर्वात जास्त मोठी सरकारची चूक आहे आणि त्यामुळेच यावेळेस तरी सरकारला वेठीस धरणं आपल्याला आवश्यक आहे. धन्यवाद सर. 2 शब्द मला विचारायचे आहे. मला सांगा, या देशामध्ये आता एज्युकेशनची गरज आहे की मंदिराची गरज आहे? एज्युकेशनची गरज आहे. एज्युकेशनची गरज कशासाठी आहे, का म्हणून? एज्युकेशनची गरज असे आहे की इथले विद्यार्थी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होतील तेव्हा भारत हा भारत राहील. सांगतो बघा सर, म्हणून शिक्षणाची गरज आहे. प्रत्येक गावात वार्डात 14 ते 15,000 आता शाळा बंद होऊन राहिलेल्या. बरोबर आहे. तर सरकारनं असं का बरं करून राहिले? सरकार काय उद्देश असेल सरकारचा? सरकारचा हाच उद्देश आहे की गरीब माणसं शिकली नाही पाहिजे, सांगा तात्पर्य. आणि गरीब हा सामोर नाही गेला पाहिजे, समतेमध्ये नाही आला पाहिजे, तो दबूनच राहिला पाहिजे. कारण तो वंचित राहील शिक्षणापासून, तो असाच राहील ना. सरकार काय म्हणते 3% वाले सामोर गेले पाहिजे. सरकार काय करत आहे आता, ऑनलाईन किंवा खाडक्या खिडकीतून घेत आहे मागून आयस अधिकारी वगैरे घेता की नाही सर? तुम्ही सांगा. याच्याकरता असं आहे की जेवढं शिक्षण वाढेल तेवढा भारत हा सुखी समाधानी होईल. बरं, आता जे बंद होऊन राहिलेल्या शाळा आहे त्या चालू करण्यासाठी काय तुमचं काय धोरण राहील, तुमचं काय मत राहील? आमचं वंचित बहुजन आघाडीचं असं धोरण राहील की शाळा जेवढ्या गव्हर्नमेंटच्या शाळा झाल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना जसं इंग्लिशच्या कानूनमध्ये शिक्षण मिळते, CBI पॅटर्न हे ते सर्व शिक्षण या मराठी शाळेमध्ये मिळालं पाहिजे. CBI पॅटर्न वगैरे गव्हर्नमेंट हो गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये. आणि फी कमीच आहे ना, कमीच राहायला पाहिजे. आज कॉन्व्हेंटमध्ये फी आज एकेका माणसाला पोराला शिकवासाठी माणसाची हाल होते. आज कमीत कमी पाहतो म्हटलं तर माणसाला 30,000 रुपये पेमेंट पाहिजे आजच्या या महागाईनुसार. आज महागाई एवढी गेली आहे. गव्हर्नमेंट म्हणत होता गॅस आम्ही स्वस्त करू, आहे की नाही, महागाई कमी करू, परंतु गव्हर्नमेंटने काहीच कमी केलं नाही. लोकाले फक्त लाभार्थी बनवत आहे, महिलाले लाभार्थी बनवत आहे. म्हणजे महिला तुम्ही काम नको करा, पुरुषांनो तुम्ही काम नको करा, आम्ही तुम्हाला फुकट देतो अनाज, फुकट देतो अनाज, तर त्यालाही ते लिमिट लागते, आहे की नाही? अरे बाबा फुकट अनाज तिथं ते शिकण्यावर पैसे पाहिजे की नाही? शिक्षण आहे की नाही? मेन आहे शिक्षण, आरोग्य आणि शिक्षण आरोग्य निवारा. आता गव्हर्नमेंट म्हणतात निवारा. गव्हर्नमेंट तर राशन तर देऊन राहिली ना तुम्हाला स्वस्त्यात फुकट. त्याला अर्थ नाही ना सर, विकत द्यायला पाहिजे. जोपर्यंत गव्हर्नमेंट विकत देईल तेव्हा पोट भरून झालं ना, राशन भेटल्यानं पोट. त्याला अर्थ नाही आहे ना. ठीक आहे, मग मुंग्या मागोळी पोट बघतात. अच्छा, आहे की नाही? आपण मुंग्या मागोळी आहो का? नाही. आपण समाजशील प्राणी आहोत, आहे का नाही? तर याच्याकरता माणसाच्या ज्या गरजा आहेत म्हटलं त्या शिक्षण, आरोग्य, संपदा, जेव्हा देश विकास कसा करेल? एज्युकेशननी करेल की मंदिरात गेल्याने करेल? देशाचा विकास कशाने होईल? विकास शिक्षणाने होईल सर.
शिक्षणात? हो हो, मंदिरानं होणार नाही. का बरं? असं का बरं? हा, असं का बरं? मंदिरात काय मिळणार आहे सर? शिक्षणामुळे तुम्ही जेवढं अज्ञान म्हटलं महात्मा फुलेला, सांगतो बघा, शिक्षणामध्ये तुम्ही हे असाल, शिक्षित असाल, सुजाण, पण सुजाण नसाल, त्याला काही अर्थ नाही. शिक्षण हे असं झालं की नुसतं डिप्लोमा झालं, परंतु आजही एखाद्याला प्रश्न केला की बाबाला हे असं ते अप्लिकेशन लिहायचे आहे, आज लिहू शकत नाही सर. पहिला माणूस हा मॅट्रिक पासवाला इंग्लिशची, रायटिंग, मराठीचा सर्व लिहित होता, आज लिहू शकत नाही सर. सांगतो बघा, तर याकरता त्याला शिक्षणाची, मंदिराची आवश्यकता नाही, पुतळ्याची आवश्यकता नाही, आहे की नाही. सर्व आता सरकार तर बाबासाहेबांचे पुतळे पण बांधून राहिले. बाबासाहेबच्या पुतळ्याची आवश्यकता नाही सर. नाही. बाबासाहेबाला फक्त डोक्यात घ्यायची आहे. डोक्यात म्हणजे कसं? डोक्यात म्हणजे कसं? बाबासाहेबांचे विचार, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि याच्यामध्ये काय, आजही हा समाज संघर्ष करत आहे. मला एक गोष्ट सांगा, बोला. तुमचं नाव काय पूर्ण? मी प्रभुदास गणूजी देवगडे, देवगडे. राहणार समाज? विद्यानगर वाड, बौद्ध समाज. बाबासाहेबांना मला एक बनवला. गोष्ट सांगा, बोला. जो बाबासाहेबांना मानणारा सर्वात जास्त वर्ग आहे, कोणत्या हा. समाजातून आहे? बौद्ध समाज जास्तीत जास्त. जास्तीत जास्त. त्याच्यानंतर आता बाबासाहेब म्हणा बुद्ध समाज आहे, 59 जाती आहे सर. त्याच्या फक्त बाबासाहेबांचे बुद्ध त्याच्यानंतर समाज. कोणत्या समाजाचे मानणारे आहे? आता थोडे बहुत आहे चामार समाजाचे. त्याच्यानंतर बघा, आता फुले समाजाचे मला एक आले गोष्ट सांगा, पाहिजे. जो बौद्ध समाज आहे तो एक आहे का? बौद्ध समाज एक आहे सर. आहे, पूर्ण एक आहे? आहे. एकाच पक्षाचा आहे? एकाच पक्षात. एकाच पक्षाचा आहे? एकाच. कोणत्या पक्षात आहे? विचार एकच आहे, वंचित नाही, बहुजन विचार आघाडी. आहे, पक्ष. हा, एकाच पक्षात. एकाच पक्षात हो. आहे. आंबेडकर पहिलंही होतं आंबेडकर, आताही आंबेडकर. बरं, राहायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? हो, राहील, एकरूपता येईल, असं आहे सर. बरं, ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे. मला मान सन्मान मिळालेला आहे. हा. आणि हा मान सन्मान आम्ही आमच्या आज जे देशामध्ये प्रकरण घडत आहे, SC STचं उपवर्गीकरण हा. हे घडत आहे, त्याकरता आपण ST ST वर्गांना एकत्रित घेऊन हा लढा वंचित बहुजन आघाडीने लढत आहे. आणि याच्या मागचा संविधान बदलण्याचा जो सरकारचा कुटीर डाव आहे तो उधळून टाकण्यासाठी हे वंचित बहुजन आघाडी एकजुटीनं लढा उभारत आहे. आणि त्या लढ्यामध्ये बहुतेक यश अपयशी येणेच आहे. तर आम्ही, मला एक गोष्ट सांगा, याच्या अगोदर तुम्ही दुसऱ्या पक्षात वगैरे होते का? मी कोणत्याच पक्षात नाही. हो. मी मागच्या बरं, आपल्या देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर सारे पक्ष आहे, BJP आहे, काँग्रेस आहे, असे खूप सारे पक्ष आहे, पण तुम्ही वंचित सोबतच का जोडून आहे? वंचित सोबत यासाठी जोडलो आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून सर्व लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना मान सन्मानाचं जीवन मिळालं, प्रत्येकांना आपला अधिकार, हक्क मिळालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही बाबासाहेबाचा पाईक असल्यामुळे बाबासाहेबांनी किती हालापष्टा सहन करून आम्हाला माणसात आणलं आणि एक माणुसकी हा धर्म देऊन, बौद्ध धर्म स्वीकारून आम्हा सर्वांना एक मान सन्मानाचं जीवन जगायला मिळालं. बरं, एक गोष्ट सांगा, आता एक बातमी पाहिली मी 2-4 दिवसा अगोदरच, 14,000 ते 15,000 शाळा बंद होणार आहे नुसत्या महाराष्ट्रामध्ये. तर हे जे सरकारचं धोरण चालू आहे, सरकारी शाळा बंद होणार आहे, हो, तर त्याच्याबद्दल मत व्यक्त करा. हा, तर सरकारी शाळा बंद करण्याचा उद्देश म्हणजे आमचे जे OBC NT मायनॉरिटी 85% बहुजन समाज हा शिकला नाही पाहिजे. हा शिकला तर वर जाते, मग आमचं काही चालणार नाही. त्यासाठी हा सरकारचा कुटीर दाब आहे. म्हणजे नेमकं कोणाचं चालणार नाही? म्हणजे SC OBC हे वरती गेले नाही. वरती गेले तर मग आम्हाला आमचे सत्तेचं जे आमच्याकडे चाबी आहे ते आमच्याकडून हिसकावून घेतील आणि आपलं काम सुरू करतील. आम्हाला मग त्याच्या पायाखाली राहावं लागेल, असं त्या लोकांचं, मनोवादी लोकांचं म्हणणं आहे. मनोवादी लोकांचं म्हणून ते सरकारी शाळा बंद करण्याचा कुटीर दाव आहे. आता विचार करा ना सर, काल परवाचीच न्यूज बघितली, एक 17 कोटी 21 लाख गोशाळा साठी अनुदान दिलं. किती? 17 कोटी 21 लाख रुपये. कशासाठी? गोशाळा नाही का हे, गाईच्या शाळेसाठी. अच्छा. आता विचार करा, तुम्ही ढोरा वासराला, त्या माणसाला तुम्ही वाचवण्यासाठी शाळा बंद करता, म्हणजे तुमचं धोरण कसं आहे? त्या UP मध्ये राम मंदिर बांधलं, त्याच्यामध्ये एकतरी OBC ST आहे का? त्याचा ट्रस्ट काहीच नाही आहे.
हे सगळं पोट भरण्याचं साधन त्यांच्याकडे नाही आहे. नाही, मंदिर ठीक आहे, मंदिरचा प्रश्न नाही आहे, पण जे शाळा आहे त्यात शाळा बंद नाही व्हायला पाहिजे ना. नाही बंद व्हायला पाहिजे, पण याला कारण म्हणजे आपण हे लोक आहोत ना, आपण त्याला निवडून देतो ना. बरं, आपल्यामध्ये वोटिंगचा एक पॉवर दिलाय संविधानाने, हा. तर तो तुम्ही कशा प्रकारे युज करा किंवा दुसऱ्यांना पण सांगा व्हिडिओच्या माध्यमातून कसा युज करायला हा, पाहिजे. आपण आपल्याकडे जो संविधानाच्या माध्यमातून राजा निवडण्याचा जो अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तो अमूल्य असा अधिकार आहे, पण त्याचा वापर आपण आपल्या समाजासाठी, आपल्या बाबासाहेबाचा जो व्यक्ती आहे, बाबासाहेबाचा रथ जो पुढे नेणार आहे, अशा व्यक्तीला निवडून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. मी पण प्रयत्नशील आहे, आपण पण प्रयत्नशील. संपूर्ण जनतेला मी आवाहन करू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे आम्हाला माणुसकी माणसात आणला आणि सर्वसामान्यांचं जीणं शिकवलं, आम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, आम्हाला मोठमोठ्या पदावर गेलो, आम्ही खूप श्रीमंत म्हणजे. बरं, तुम्हाला आता खरंच एज्युकेशन म्हणजे या येणाऱ्या भविष्यातील मुलांना वगैरे एज्युकेशनची गरज राहील की जास्तीत जास्त मंदिराची गरज राहील? आम्हाला भविष्यामध्ये एज्युकेशनचीच गरज राहील, मंदिराची काही आवश्यकता नाही. राशनची गरज राहील की मंदिर शिक्षणाची गरज? शिक्षणाची गरज राहील. एक टाइम जेवण नाही भेटलं तरी चालेल, पण आमचा विद्यार्थी शिकला पाहिजे. बरं, तुम्ही मग या माध्यमातून लोकांना जोडले पाहिजे की नाही जोडले पाहिजे? वंचितलाच का वोट करायला पाहिजे याच्याबद्दल सांगितलं. वंचितला वोट याच्यासाठी करा म्हणतो, कारण आता बघा, पंडित नेहरू पासून इंदिरा गांधी पासून राजीव गांधी पासून राहुल गांधी, प्रियंका गांधी, आता हे वारसान चालत आहे. मग आमचा बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे, रिपब्लिकन पक्ष पहिले होता, आता वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वात लढत आहे. लोकसभेत ते लढवला आणि आता विधानसभेत लढवलं. मग आम्ही त्यांचा वारसा का बरं नाही चालवावा, म्हणून आम्ही ठामपणे सांगतो बाळासाहेब आंबेडकरांचा वारसा ही स्वाभिमानी नेता आहे, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी स्वाभिमानी लोक आम्ही उभे आहोत. बरं, वंचित आघाडीमध्ये कुठल्या जाती धर्माचे लोक आता सामील होऊन राहिलेले याच्याबद्दल? हा, वंचित आघाडीमध्ये सर्वच जाती धर्मातील लोक सामील होत आहेत. सर्वच ना? सर्वच. बरं, धन्यवाद सर, थँक्यू.